तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। काही क्षणांचा काही मिनिटांचाच अवधी आहे खरं तर की आपल्याला निकाल आपल्याला कळणार आहे। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि या मतमोजणीनंतर काही वेळातच स्पष्ट होईल की नेमके कल कुणाकडे जात आहेत, कल कुणाकडे झुकत आहेत। हे सगळं कव्हरेज आपण इथे लाईव्ह पाहतोच आहे, परंतु महापालिका निवडणुकींचा पहिला कल हा नेमका कुणाच्या बाजूने झुकतो आहे, पहिली बोहनी किंबहुना कुणाची होतीये याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि एबीपी माझावरती दिवसभर तुम्ही या सगळ्या संदर्भातलं मेगा कव्हरेज, महा कव्हरेज बघू शकणार आहात। आणि आपली वेबसाईट, आपल्या वेबसाईटलाही आपल्याला विसरून चालणार नाही खरं तर, कारण तुम्ही जर काही सगळं चित्र लाईव्ह पाहू शकत नसाल, कुठे प्रवासात असाल, बाहेर असाल, आमची वेबसाईट सुद्धा अगदी तितकीच ॲक्युरेट आहे आणि क्षणाक्षणाचे अपडेट आमची पूर्ण वेब टीम तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। आणि माझी सहकारी रेश्मा साळुंखे हिने या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय की वेबसाईटवरती कसं जाल आणि कुठे निकाल पाहाल। पाहूया रेश्माचा आढावा। आजचा दिवस सर्वच पक्षांसाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच तुमच्या आमच्यासाठी देखील महत्त्वाचा आहे, कारण 10 महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि तब्बल 283 पंचायत समित्यांचा निकाल आज लागतोय। आणि आज दिवसभर तुम्ही कुठेही असाल, कितीही बिझी असाल, तर फक्त एका क्लिकवरती आणि मोबाईलच्या एका टचवरती तुम्ही हा संपूर्ण निकाल आहे तो बघू शकणार आहात। सुपरफास्ट अपडेट्स आमची संपूर्ण वेब टीम देण्यासाठी इथे सज्ज झालेली आहे आणि ऑनलाईन हा निकाल तुम्ही कसा बघू शकाल, फास्ट सांगते स्नेहा। रेश्मा, आपल्याला निवडणुकांचे निकाल अगदी सुपरफास्ट मिळणार आहेत। त्यासाठी तुम्ही जर एबीपी माझाच्या वेबसाईटवर लॉग ऑन केलात तर तिथे तुम्हाला समोर एक मोठी टॅली दिसणार आहे, जे महानगरपालिका 2017 निकाल 2017। इथे तुम्हाला महापालिकांची टॅली दिसणार आहे, सर्व 10। तुम्हाला जर एखाद्या स्पेसिफिक महापालिकेचे जर अपडेट्स हवे असतील तर तसे तुम्ही क्लिक करावे लागतील। इथे जर मी मुंबईची महापालिका सिलेक्ट केली तर तुम्हाला त्या महापालिकेतला कुठला पक्ष आघाडीवर आहे याची माहिती मिळणार आहे। आणि ही टॅली सतत अपडेट होत राहील, जशी आघाडीचे जसे कल हाती येतील तशी ही टॅली अपडेट होणार आहे। आणि जर तुम्हाला अगदी स्पेसिफिक निवडायचं असेल की तुम्हाला वॉर्ड वाईज निकाल हवा असेल तर तुमची महापालिका निवडा असा पर्याय आहे। तिथे तुम्हाला क्लिक करून एक महापालिका निवडायची आहे आणि इथे तुम्हाला वॉर्ड वाईज निकाल मिळणार आहे। आणि याच्या शेजारी अगदी तुम्हाला लाईव्ह टीव्हीचा ऑप्शन आहे, त्याच्या खाली एक लाईव्ह अपडेटचा ऑप्शन आहे। इथे तुम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकाल पाहता येणार आहेत। आणि याच्यानंतर तुम्हाला फेसबुक, ट्विटर तसंच ॲप याच्या माध्यमातून तुम्हाला एबीपी माझाचे सर्व निकाल मिळणार आहेत अगदी एका क्लिकवर। आणि याच्याशिवाय आणखी जर तुम्हाला महत्त्वाच्या बातम्या, चुरशीच्या लढती असतील, अजून काही महत्त्वाच्या काही कोण हरलं कोण जिंकलं याच्या ज्या काही माहिती असेल ते तुम्हाला एबीपी माझाच्या वेबसाईटवर स्क्रोल डाऊन केल्यावर सगळं मिळणार आहेत। तर त्यामुळे तुम्हाला एका क्लिकवर अगदी चुटकीसरशी निकाल हवे असतील तर एबीपी माझाच्या वेबसाईटवर नक्कीच लॉग ऑन करा। नक्कीच। आणि एबीपी माझाचे लाखो फॉलोअर्स आहेत, त्यांच्यासाठी हेच सांगणं आहे की फास्ट अपडेट्समध्ये तुम्हाला संपूर्ण निकाल जर बघायचा असेल तर abpmaza.in या वेबसाईटला जरूर लॉग ऑन करा। सोबतच फेसबुक आणि ट्विटरवरती देखील तितकेच फास्ट अपडेट्स आहेत। तुम्ही फेसबुकला लॉग इन कराल तेव्हा देखील एबीपी माझावरती ज्या अपडेट्स येतील त्याला लाईक करा, ट्विटरवरती आम्हाला फॉलो नक्की करा। दिवसभरातले प्रत्येक अपडेट संपूर्ण एबीपी माझाची वेब टीम आहे ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवत राहणार आहे। रेश्मा साळुंखे, एबीपी माझा वेब टीम।